प्रेक्षक अजूनही उपस्थित आहेत. हे लोटे चषक लोटे पॅटर्न तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. चला यस, मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती व्हीआयपी डायस वरती उपस्थित सर्व मान्यवरांना प्रथमतः या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय भगवानजी लोटे साहेब आपण या. त्याच्या समेत आपण पाहतोय विद्यमान नगरसेवक उमेशजी पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक पवनजी वाळेकर साहेब, प्रकाशजी वाळुंज साहेब, नामदेवजी लोटे साहेब असतील, राजारामजी लोटे, संदीप भाऊ लोटे, डॅशिंग दमदार असे नगरसेवक आणि या स्पर्धेचे शिल्पकार या आपण. तदनंतर अनिता मॅडम देखील विनंती करेन या आपण देखील. आणि तदनंतर त्यांच्या समवेत येस शैला वहिनी आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. चला मी विनंती करेन सोनाली वहिनी आपल्याला देखील विनंती आपण या. संपूर्ण लोटे कुटुंब इथे उपस्थित आहे. सर्वांनी विनंती करतोय आपण यायचंय. आकाश या आपण, आकाशजी वाळेकर आपल्याला देखील यायचंय. प्रकाशजी वाळुंज साहेब आपण देखील या. विनंती करतोय आपण यायचंय. चला आपण राहताना ओपनिंग सेरेमनी जरूर तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे मेगा फायनलची प्री मॅच प्रेझेंटेशन सेरेमनी एक मोठी मॅच आपल्या समोर आहे. ज्या आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो हे दोन्ही टीम तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. यस चला इथे नक्कीच आगमन होणार आहे. संपूर्ण या मान्यवर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मेगा फायनलला सुरुवात होते आणि अंबरनाथचं क्रिकेट अगदी दुबई पर्यंत देखील पोहोचवण्याची हिंमत कोणामध्ये आहे ते संपूर्ण लोटे कुटुंबामध्ये आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आणि मेगा फायनल आपण सुरुवात करतोय. चला यस, चला यस आणि 3 काउंटिंग करू आपण उलटे गिनती 7 3 2 1 लेट्स गो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय आदरणीय भगवानजी लोटे साहेब, त्यांच्या समवेत उमेशजी पाटील साहेब, पवनजी वाळेकर साहेब, संदीपभाऊ लोटे साहेब, सचिनजी लोटे असतील, राजारामजी लोटे तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. शैला वैरी देखील आहेत, अनिता वैरी ते उपस्थित आहेत. सोनाली वैरी देखील इथे उपस्थित आहेत. संपूर्ण आज लोटे कुटुंब जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आज जल्लोष भरपूर आहे, जोश भरपूर आहे प्रेक्षकांमध्ये. क्या बात आहे. हे अंबरनाथचं क्रिकेट आहे आणि जरूर तुम्हाला पाहायला मिळत आहे. फार वर्ष देखील तुम्हाला पाहायला मिळतील मेगा फायनल. आणि चला यस राहताना आज तुम्हाला भरपूर सहकार्य प्रत्येक प्रेक्षकाचं नेहमीच राहिलंय, त्यांचा देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करू. आणि चला मेगा फायनलचा आपण टॉस करतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर पाहुणा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑल इंडिया ओपन मध्ये 15 संघांना परास्त करून हा संघ इथे उपस्थित झालाय. अर्थातच जॉर्ज 11 कल्याण, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण आपण पाहिलं तर डिगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ पाहायला मिळेल. या कॅप्टन रोहन सिल्ले एका बाजूला NN बॉईज अंबरनाथचा संघ, त्यासाठी जोरदार टाळ्या. आवाज कमी, आवाज कमी. एकदा जोरदार टाळ्या NN बॉईज साठी. क्या बात आहे. या कॅप्टन दोन्ही आणि साहेबांच्या शुभाशय आपण करूयात. मेगा फायनलचा टॉस कोणाचा कॉल आहे? NN बॉईज कॉल करणार आहे. स्पिन द कॉइन. हेडचा कॉल आहे आणि टेलचा आहे. टॉस जिंकलाय डिंगडोंग 11 अर्थात जॉर्ज कल्याण. निर्णय काय? बॅटिंग घेऊ आम्ही. बॅटिंगचा निर्णय घेतला, आमंत्रित केलाय फिल्डिंग साठी समोरच्या संघाला. 15 संघ खऱ्या तर तुमच्या विरोधात खेळले असं म्हणावं लागेल. ओपन अप मध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व काही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळालेत. रोहन काय म्हणशील, कसा खेळ राहिला आणि आता इम्प्रूव्हमेंट कशा प्रकारची असेल या मॅच मध्ये? नक्कीच ते लोक पण मेहनत करूनच जेवढं पुढे आले, ते लोक पण चांगलेच केले, त्याबद्दल त्याला पण बेस्ट ऑफ लक आणि मजा आली खेळायला. आणि एक शेवटचा प्रश्न, आज खरं आता शेवटची मॅच आहे. पुन्हा एकदा 364 दिवसांनी आपण भेटणार आहोत. ही स्पर्धा त्याच जोशाने अजून 10+ तुम्हाला इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळेल. ही लाजवाब स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये खरं आता तुम्हाला महाराष्ट्राचा वर्ल्ड कप म्हणून नेहमीच या स्पर्धेची चर्चा होणार आहे. या स्पर्धेचे शिल्पकार भगवानजी लोटे साहेब उपस्थित आहेत, संपूर्ण लोटे कुटुंब उपस्थित आहेत. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? नक्कीच मगाशी पण मी म्हणालो वर्ल्ड कपच आहे, अशा ऑर्गनाईज कोणी करणार नाही. खरंच खूप सुंदर ऑर्गनाईज केलंय. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. टॉस जिंकलाय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. एपी गणेश, टॉस किती महत्वाचा होता? बहुत इम्पोर्टेंट था टॉस. हम लोग भी बैटिंग के लिए निवला था. आता तर फिल्डिंग आली आहे, परंतु एक मैत्रीपूर्ण लढत जरूर पाहायला मिळेल. सातत्याने सोबत खेळत असतात. आता समोर देखील आपण पाहिलं तर टॉपचा संघ आहे, कशा प्रकारची प्लॅनिंग असेल? जैसा गेम खेलता है वैसे खेलेंगे हम लोग. आणि शेवटचा प्रश्न एपी गणेश, येणाऱ्या काळामध्ये तुझं देखील नाव चर्चेत राहणार आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने एका बाजूचा विचार केला तर करण पाटील, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
सलगचे मॅन ऑफ द मॅच त्यांनी देखील घेतलेत. दुसऱ्या बाजूला एपी गणेशने देखील घेतलेत. एपी गणेश, या स्पर्धेविषयी काय म्हणशील? बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है, ऐसा ऑर्गेनाइजेशन देखने नहीं मिलेगा अंबरनाथ में. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि थोडंसं 2 मिनिटं वेळ घेऊया. साहेब इथे उपस्थित आहेत, उमेशदार देखील इथे उपस्थित आहेत. नुकतंच त्याचं आगमन झालंय आणि सातत्यानं आपण जर पाहिलं ओरम क्रिकेट अंबरनाथमध्ये देखील खेळलं जातं जास्त प्रमाणात आणि त्याचं सातत्याने ग्राउंड मी तर म्हणेन कुठेही नाहीये, परंतु प्रयत्न उमेशदादा करतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की सातत्यानं हे मोटिव्ह आहे की अंबरनाथचं क्रिकेट पुढे गेलं पाहिजे. ज्या प्रकारे भगवान दादा अंडरआर्मचं क्रिकेट बघतात त्याप्रमाणे ओरमचं क्रिकेट उमेशदादा देखील बघतात. उमेशदादा काय म्हणाल हे माहोल बघून आणि स्पर्धा बघून? सर्वप्रथम मी लोटे परिवारांचं गब आहे आणि याचा पूर्ण श्रेय या लोटे परिवाराला आहे. आणि आमचे मित्र भगवान लोटे आहेत, पवनजी वाळेकर आहेत, संदीप लोटे आहेत, म्हणजे पूर्ण लोटे परिवार ज्यांनी या अंबरनाथचं नाव महाराष्ट्रामध्ये आज गेल्या लास्ट वर्षापासून सुरुवात केलेली आहे आणि ती कुठे पुढे पुढे कशी चालली आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन या अंडरआर्मला कुठेतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न लोटे परिवार करत आहे आणि त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर आमच्या समवेत पवनजी वाळेकर देखील आहेत, विद्यमान नगरसेवक. भाऊ तर बोलतीलच, परंतु दादा तुमच्या माध्यमातून देखील 2 शब्द नक्कीच ऐकायला मिळेल. मी सगळ्यांना आपले जे क्रिकेटपट्टू आहेत मी त्यांना सर्वात आधी मी सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन बोलीन, तुम्ही आता फायनलमध्ये आहेत. आणि भगवान दादा असेल, संदीप दादा असतील, उमेश दादा असतील, हे सगळे खूप मेहनत करतात या क्रिकेटसाठी. तर हा एक तुम्हाला जो स्टेज भेटतोय ते ह्या दोघांमुळं तुम्हाला हा स्टेज अवेलेबल झाला आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांना तुम्हाला ऑल दी बेस्ट या मॅचमध्ये. आणि मी पण मध्ये मध्ये तुम्हाला काय ना काय एनर्जी बूस्टर देत राहील. थँक्यू सो मच. आणि तदनंतर क्या बात है, एक साथ बोलो, एक साथ 1 2 3 काय. आणि जेव्हा जेव्हा येतात हे टॅगलाईन फिक्स झाली आहे तुमच्या नावावरतीच, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. सर यस, भगवान दादा इथे उपस्थित आहेत. सातत्यानं एक असं व्यक्तिमत्व जे लहान मुलांपासून जे सर्व काही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 3 दिवस भरपूर प्लॅनिंग चालू होती, संपूर्ण श्री क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि खरं आता ना हा चेहरा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल ज्यांनी आज या अंबरनाथचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचवलंच आहे, परंतु दुबई पर्यंत या स्पर्धेची चर्चा झाली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं पैशाचा न विचार करता खेळाडू कसा खेळतोय, कशा चांगल्या कामगिरी करतोय त्यासाठी नक्कीच प्राइज आहे. काय म्हणाल दादा, 3 दिवस तुम्ही देखील माहोल पाहतात, आज अगदी तुडुंब गर्दी भरली आहे, अजून देखील प्रेक्षक हालत नाहीये जागेवरनं, काय म्हणाल? सागर, अनुज, प्रेक्षकांशिवाय कोणताही कार्यक्रम यशस्वी होत नाही. नक्कीच हे सर्व श्रेय प्रेक्षक लोकांचं आहे, त्यांनी या स्पर्धेला एवढं डोक्यावर उचलून धरलं. थँक्स टू यू एव्हरीवन, थँक्स यू सो मच. आणि दुसरं श्रेय मी नक्की श्री क्रीडा मंडळ, आमचं जे मंडळ आहे आमच्या घरचं, त्यांना देईल. बाकी मला काय श्रेय वगैरे घ्यायची गरज नाही, बाकी जे काही श्रेय आहेत त्यांना मी अर्पण करणार. मी तर फक्त एक मीडियम आहे. मी गेल्या वर्षी पण तेच सांगितलं, यावर्षी पण तेच सांगत. म्हणजे माझा भाऊ असेल विनोद लोटे याने मेहनत घेतली, केतनने मेहनत घेतली, लौकिक, रोहित, नीलू, मोन्या, पप्पू, रॉबर्ट, गोरख, खूप असे एवढे अगणित मुलं आहेत आमच्या मंडळात की मला नाव घेणं शक्य नाही. सगळ्यांचं काही ना काही कॉन्ट्रीब्यूट आहे. इवन लाईन मारण्यापासून, बॅनर पेस्टिंग करण्यापासून, ती जाळी लावण्यापासून, ते फूड अरेंजमेंट करण्यापासून, इथं सर्वांचं श्रेय. हे एकट्या माझं कोणाचं श्रेय नाही. मी गेल्या वर्षी पण ते सांगितलं, मी फक्त पैसे द्यायचं काम केलं, पण ही सगळी डोकी माझ्या मागची जी आहेत त्यामध्ये हे सगळे किंग मेकर आहेत माझे. हे जे काय नाव घेतलं हे मंडळ आहे, हे सगळे किंग मेकर आहेत. बाकी मला काही श्रेय नाही घ्यायचं. आणि थँक्यू सो मच की ही क्रीडा, ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एक विशेष सहकार खऱ्या अर्थानं नेहमीच म्हणेन, कारण की पडद्यामागचा चेहरा नेहमीच राहिलाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर मी मगासपासून पाहतोय, सकाळपासून पाहतोय, 3 दिवस तुम्ही पाहत असाल. एक असा चेहरा आहे जो तुम्हाला इथे दिसत नाही, परंतु संपूर्ण सूत्र जो हलवत असतो. एकदा केतन लोटेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की संपूर्ण सूत्र त्याच्या हातामध्ये आणि अगदी त्याच्या मनापासून पूर्णपणे मी पाहिलं. सकाळपासून भरपूर चिडचिड तो करत होता, कारण की हे काम झालं नाही, ते काम झालं नाही, परंतु जी जिम्मेदारी आहे आणि ती त्यांच्या खांद्यावरती नक्कीच असते. केतन दादा आपण या, 2 शब्द नक्कीच ऐकायला आवडेल. या केतन दादा या.
हा चेहरा आहे आज तुम्हाला दिसलाय ते देखील 3 दिवसानंतर. हे मोठी जिम्मेदारी आहे. केतन दादा आपण या. नेहमीच दादा म्हणत असतो सातत्यानं तुमच्या खांद्यावर देखील हात असतो आणि ही स्पर्धा संपूर्ण जिम्मेदारी आहे. काय म्हणाल, कसं वाटतंय? 3 दिवस सक्सेसफुल स्पर्धा देखील संपन्न होते. आता शेवटचा सण आहे. उद्यापासून जो तो आपल्या कामावरती राहील. पुन्हा एकदा क्रिकेटच्या माध्यमातून सर्वजण भेटतील. परंतु आता ही स्पर्धा पुन्हा एकदा अशी गर्दी जमवणं इतकं सोपं नाहीये आणि ते पुढच्या वर्षी तुम्हाला दिसेल. काय म्हणाल? इमोशनल नाही होत रे. काय विचारला प्रश्न? तू प्रश्नाचं काय विचारलं? 3 दिवस फक्त विचार करायला लागतो की कुठली गोष्ट कुठल्या टायमिंगला मॅनेज झाली पाहिजे. त्याशिवाय हे सक्सेस होणं नाहीये. आणि कोणत्या पोराला कोणतं काम देणं हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की तो पोरगा तेच काम करू शकतो. हे मला माहिती आहे. हे सगळं श्रेय आमच्या टीमचं आहे, हे पूर्ण मंडळाचं आहे. आणि खास करून तो या गोरखनी एनी टाइम इथे पाण्याचं लिकेज आहे हे कोणालाच माहिती नाहीये. 3 दिवस कंटिन्यू तो पोरगा मागं लागून ते लिकेज केले, बंद केले, हे त्यालाच फक्त माहिती आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच सर्वांचा पुन्हा एकदा आभार. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात करूयात आणि मान्यवरांना विनंती करेन आपण नक्कीच एकदा हँडशेक करायचं, कारण की दोन्ही संघ मातबदार संघ आहेत. नक्कीच ओळखपत्र करून घ्यायचे आपण. येस, टाळ्या वाजल्या पाहिजेत दोन्ही संघांसाठी. एका बाजूला आपण पाहिलं तर कल्याण संघ, दुसऱ्या बाजूला अंबरनाथ. हे बिग फाईट बॅटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सन्माननीय आदरणीय भगवानजी लोटे साहेब, त्याच्या समवेत उमेशजी पाटील साहेब, राजारामजी लोटे साहेब असतील, पवनजी वाळेकर साहेब, संदीप भाऊ लोटे, सचिनजी लोटे असतील, केतन लोटे, आमचे सागरजी लोटे जे मंडप डेकोरेटर करताना त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं, कारण की त्यांच्या माध्यमातून जे तुम्ही संपूर्ण क्रीडानगरी पाहतात अगदी उत्तमभूत जे डेकोरेट करण्याचं काम केलंय ते आमचे सागरजी लोटे, त्याचं प्रॉपरायटर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील आणि त्यांचं देखील विशेष खरंच आम्ही आभार व्यक्त करतोय. दोन्ही टीम्स मेगा फायनल आणि लोटे चषक 2026 हे थरार तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. येस, चला मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येस विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. सर्व पाहुण्यांचं आभार आभार आभार. चला येस, दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. मेगा फायनल मॅच आणि आपण मेगा फायनल मॅचला जरूर सुरुवात करणार आहोत. बिग फाईट बॅटल. अंबरनाथ अजूनही घरी गेलेले नाहीये. प्रत्येक जण वाट पाहतोय की ही ट्रॉफी आणि या बाईक वरती बसून आज कोण जाणार आहे. एपी गणेशची फॅन फॉलोइंग जास्त आज वाढली आहे. एपी गणेश आज संपूर्ण लक्ष एपी गणेश वरती आहे. एपी गणेशला बाईक मिळेल का? एकदा जोरदार आवाज होऊ दे. क्या बात आहे. त्यांना देखील वाटतंय ही बाईक अंबरनाथ मध्ये यावी. दुसऱ्या बाजूला करण पाटील देखील आता जवळ बाईक वरती निघण्यासाठी रेडी झाला. त्यासाठी आवाज होऊ दे. करण पाटील देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला एपी गणेश. क्या बात आहे. नक्कीच एक्झिबिशन मॅच सारखी ही मॅच देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे, कारण की एका बाजूला आपण जर पाहायला मिळेल मुंबईचे स्टार, दुसऱ्या बाजूला अंबरनाथचे स्टार इन ऍक्शन मध्ये खेळतील. आणि येस, मेगा फायनलला आपण जरूरच सुरुवात करणार आहोत. आणि जशी मॅचला सुरुवात होईल मेगा फायनलला तसं आपण करूया मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल अर्थातच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र संतोष शेट्टे सर आणि त्यांच्या समवेत बॉक्स क्रिकेटचा एक बुलंद आवाज सागर मोरे सर. ओ टू कॉ बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं मेगा फायनल मध्ये. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. रात्रीच्या अगदी 11:15 वाजत आली आहेत, परंतु प्रेक्षक काही हलायला तयार नाहीये. ते लोटे चषकावरती प्रेम आहे. बघा सचिन बोलबंडा आपण असाल तर या. सचिन बोलबंडा या. कॅश प्राइज आहे तुम्हाला देखील. यस आलाय. गर्दीत आहे. टोपी दिसते तुझी. या सचिन. आज भरपूर गर्दी आहे. फक्त आणि फक्त जो टोपी घालून येतो तोच दिसतोय. चला सचिन या आपण. सचिन बोलबंडा. जयेश प्रधान आपण कोण असेल तर आपली आई वाट बघतीये बाहेर व्यासपीठाच्या इथे. लगेच जा तिकडे मेन गेटच्या इथे. जयेश, नाही तर 2 धपाटे तुला कन्फर्म आहेत.
नमस्कार. श्री क्रीडा मंडळ आयोजित लोटे चषक 2026 मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम सामनातून दाखल झालेला अंतिम फेरीमध्ये संघ म्हणजे NN बॉईज आणि दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया हाफ मधून अंतिम फेरीत दाखल झालेला डिंगडॉंग जॉर्ज या दोन टीम मध्ये फायनल मॅच पाहायला मिळते. यस सचिन आलेले आहेत. एक मिनिट तुम्हाला सर थांबवतोय. चला सचिन आपण या लगेच मॅचला आपण सुरुवात जरूर करणार आहोत. एका बाजूला चला सचिन बोलबंडा इथे उपस्थित होतात. सन्माननीय आदरणीय भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभाचे आपण ते कॅश प्राइज देतो. एक्झिबिशन मॅच मध्ये कमाल केला होता. फिल्डिंग असू दे, बॅटिंग असू दे, फार चांगल्या पद्धतीचं काम तिथे केलं जरूर. आणि यस आता आपण 2 ड्रॉ ओपन करतोय. चला आपण ड्रॉ देखील ओपन करणार आहोत. 2 क्या बात आहे. आता म्हणजे जॅकपॉट आहे, मेगा फायनल देखील आहे, त्यामुळे 2 ड्रॉ आपण ओपन करतोय. चला प्रेक्षक आता कुपन आपल्या काढा हातामध्ये आणि नंबर आहे 0565 आहे का? 0565 आहे या लवकर. चला आणि दुसरा नंबर आहे 0919 आहे का नक्की? 0919 या. चला दोन्ही कूलर आपण नक्कीच देणार आहोत. येस आणि येस मॅच एका बाजूला सुरू होते. येस ओ टू कॉम्बॉक्स मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल पॉइंटला खेळलाय. 1 रन तिकडे घेतली जाईल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. अंबरनाथची मुलं काय करू शकतात तर महाराष्ट्राच्या संघाला नाकी न आणू शकतात हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे. क्रिकेटचा अंबरनाथ पॅटर्न आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेटचा लोटे पॅटर्न आपण पाहतोय आणि या स्पर्धेची फायनल मॅच आपण पाहत आहोत. करण पाटील आणि जोडीला जर पाहिलं तर रोहन चिले कलात्मक फटका पाहायला मिळालाय. मिड विकेटच्या दिशेने ढकललाय. बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत रवी. NN बॉईज ही टीम फायनलला पोहोचली आहे. हजारोची गर्दी. ज्या बाजूला नजर टाका मला असं वाटलं थोडंसं कमी होतील 10च्या नंतर, परंतु अंबरनाथ वाले क्रिकेटचं त्यांचं प्रेम आहे आणि मोठी गर्दी केली आहे त्यांनी. यावेळेला फटका समोर खेळला. तिकडे आहेत फिल्डर. रन नाही मिळणार आहे. 1-1 डॉट बॉल. पुन्हा एकदा तेच सांगेल अंबरनाथकरांनो, तुम्ही जेवढ्या टाळ्या वाजवाल ना तेवढे अंबरनाथकर चांगले खेळणार. हो पुन्हा एकदा थोडक्यात तशीच मॅच लागली आहे. पुन्हा एकदा काही खेळाडू दोन्ही टीम मधले बऱ्यापैकी सेम सुद्धा आहेत. हळूवार पद्धतीने लेट कट करतायत. पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळतायत. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ अंबरनाथ मध्ये घेऊन आलेला आहे. लहानपणी सगळ्यात पहिलं आपण कोणतं क्रिकेट खेळतो भगवान दादा तर अंडरआर्मच खेळतो. या क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला मोठ्या मैदानाची गरज नाही. छोट्या मैदानात सुद्धा खेळलं जातं. बॅटची कडा घेत पाठीमागे निघालेले आहेत. गोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 म्हणजे बऱ्यापैकी दबाव निर्माण केलाय पहिल्या ओव्हरमध्ये. चार धावा धाव फलकावर आहेत. यस वाट पाहत आहेत सगळे. हो चांगला बॉल पहिली ओव्हर. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. 2 दिवस आणि आजचा तिसरा दिवस. 1 टू गो एवढे सगळ्यांनी ऐकलंय की झोपेत बरळलं नाही म्हणजे बरे. तिकडे म्हणतील 1 टू गो. अजित सर छाग आहे. जबरदस्त क्रेडिट तुम्हाला द्यावंच लागेल कारण ज्या पद्धतीने या 1 टू गोला तुम्ही फेमस केलं लाजबाब. म्हणजे कुणाला कल्पना तरी होती का 1 टू गो काय तर आपण शेवटच्या बॉलच्या अगोदर बोलतो, परंतु या 1 टू गोला महाराष्ट्रभर लोकप्रिय करण्याचं काम सरांनी केलंय. हा बाउंड्री लाईनवर विनंती आहे, रेलिंगवर हात आहे ते कृपया थोडेसे मागे घ्या कारण समोर बाउंड्री आहे. हा काका तिकडे काका त्यांना एक विनंती करा प्लीज.
धन्यवाद. पहिलं षटक इकडे पाहायला मिळालं आणि काय बॉलिंग केली आहे रवीने. फक्त 5 रन दिल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि आता आले देवा. करण आणि दुसऱ्या बाजूला रोहन चिले ही जोडी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. नो डाऊट स्थानिकांचा सपोर्ट हा स्थानिक टीमला असणारच आहे, परंतु प्रतिस्पर्धी टीम मधील खेळाडू सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजून आलेले आहेत. अंडरआर्म क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे. ओव्हरआर्म क्रिकेटला थोडंसं समांतर क्रिकेट, छोट्याशा जागेतील काय तर पर्याय आहे. हा बॅकफुटला गेले, याही वेळेला पॉइंटला ढकललं, 1 रन तिकडे मिळणार आहे. छोट्याशा जागेत खेळलं जाणार. अगदी सिद्धी पॅकर सारखी स्पर्धा जर पाहिलं तर 41 वर्ष पूर्ण करते, तर मोठा इतिहास आहे. पुढे सरसावले स्ट्रोक खेळला जातोय. फटका चांगला आहे. 1 रन तिकडे मिळेल. सिद्धी पॅकर म्हणा, वायकट्टा म्हणा, अलीकडच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा, मेलविन ट्रॉफी आहे, गिरगावच्या काही स्पर्धा आहेत. सातत्याने देवा प्रतिष्ठान असेल, माहीमचा महाराजा असेल, अगदी डोंबिवलीची पूर्वी नामदेव स्मृती, SP चषक, अशा एक ना अनेक स्पर्धा. त्याच्यात एक आली आहे लोटे चषक. हो हो, फटका चांगला, फिल्डिंग चांगली, थ्रोही केलाय, अगदी बाजूने गेलाय, बाजूने गेलाय. वाह, एक वेगळी ऊर्जा मिळते. मैदानात तुम्ही असाल ना तर एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळते. आपल्या घरचे प्रेक्षक असतील त्यावेळेला एक ऊर्जा मिळते. कारण भारतीय संघाचा ट्रॅक जर तुम्ही पाहिला भारतामध्ये तो थोडासा जास्त वरचा आहे. कोणत्याही संघाच्या बाबतीत हेच पाहायला मिळते. परंतु धावसंख्या 8 आहे. 9 चेंडूंचा खेळ इकडे झालाय. 8 धावा धाव फलकावर, म्हणजे थोडासा दबाव या अंबरनाथच्या टीमने निर्माण केलाय. NN बॉईजने. रोहन चिले, व्हाईट बॉल. धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या 9 वर. रोहन चिलेने दाखवलं काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते, जे अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी दाखवलं. एकच मारला परंतु सॉलिड मारला. वाह, इकडे संयम आहे. जिकडे खेळाडू नाही तिकडे फक्त पुश केलंय, ढकललंय बॉलला. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे. असाच आहे क्रिकेटचा खेळ. एकाने बॉलिंग करायची, एकाने बॅटिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासन तास पाहत राहायचं. यायचं मैदानात एकासाठी, एका तासासाठी आणि 4-5 तास इथेच बसून राहायचं. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. वा, पुढे सरसावले स्ट्रोक खेळला जातोय. फिल्डिंग चांगली आहे, लाजबाब. वा, टाळ्या होऊन जाऊ द्या अंबरनाथकर. आजची रात्र तुम्हाला आता फक्त मी अर्धा तास टाळ्या वाजवायला सांगेल. पुढील 1 वर्ष नाही वाजवायला सांगणार आहे. 1000 रुपयाचा पुरस्कार भगवानजी लोटे साहेब यांच्याकडून या लाजबाब क्षेत्ररक्षणासाठी. हा, अंबरनाथ म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये जेवढी टोपण नावं पाहायला मिळतात ना तेवढी तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीये. परंतु आता युट्यूब आहे, आपण खरी नावं देखील सांगूयात, नाहीतर घरच्यांना राग येईल. मला वाटतं आता बदलापूर स्टेशन पर्यंत आवाज गेला असेल. सर बदलापूरला राहतात ना. वाह, सगळं काही लाजबाब आहे. आणि स्पर्धा चांगली झाली ना आयोजकालाही आनंद मिळतो. आमची स्पर्धा हिट झाली, सुपर हिट झाली, हे सगळं आपण मिळवलंय. अप्रतिम आयोजन, लाख मोलाचं आयोजन, लखपती करणारं आयोजन. पुढे सरसावले, फटका लाजबाब. वा 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 वा, बॉल जातोय सीमा रेषा पार. क्लासिक दमदार असं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय समीरजी खान साहेबांचं इथे आगमन होतं. त्यांचं देखील लोटे चषकामध्ये अंबरनाथचा वर्ल्ड कप आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय आदरणीय समीरजी खान साहब इथे उपस्थित होतात. आपका तहे दिल से स्वागत है, वेलकम. आप आ जाइए VIP डाइस पर, आपका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम. मेगा फायनल मॅच चालू आहे आणि इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व देखील इथे त्यांचे नक्कीच आगमन होतोय. सन्माननीय आदरणीय समीरजी खान साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. येस, बॅक टू कॉम्बॉक्स. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ अंबरनाथ मध्ये घेऊन आला आणि काय मजा चालू आहे या क्रिकेटच्या खेळाची. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. धावसंख्या झाली आहे 15. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सागर काय म्हणाल, ज्या पद्धतीची सुरुवात झाली आहे, पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन झालेले आहेत त्या 15. नक्की सर, शेवटच्या बाउंड्रीने मला असं वाटतं मॅच थोडीफार डाऊन झाली आहे, कारण की थोडा बॅकफुटला गेला होता डिंगडॉंग जॉर्जी, पण कल्याण संघ परंतु मॅच मध्ये आता कमबॅक केला गेला. करण पाटील टायमिंगला बाउंड्रीला गावली आहे. सगळ्यांना वेध लागले या स्पर्धेचे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत आमच्या बऱ्याचशा भगिनी सुद्धा इकडे आवर्जून मॅच पाहण्यासाठी आलेल्या आहेत. सगळ्या ताई आलेल्या आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. क्रिकेट सर्वांना आवडतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, आणि म्हणूनच आपण या क्रिकेटच्या खेळाचे दिवाणे आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे 16 वर. डॉट बॉलच्या आवश्यक यावेळेला मनगटी फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने, जिकडे 1 रन मिळणार आहे. मजा येते ज्यावेळेला क्रिकेटचा खेळ खेळतो किंवा पाहतो. पाहूया काय होईल, पाहूया काय होईल. याही वेळेला फटका चांगला खेळलाय. बॉल मिड विकेटच्या दिशेने, 1 रन तिकडे मिळेल. काळ बदललाय, क्रिकेट बदललाय. भगवान साहेब, ज्या वेळेला आपण क्रिकेट खेळायचो आणि मग घरी यायचो, घरचे फटकेच द्यायचे. आता काय झालंय, घरचे सांगतात लिंक पाठवा, आम्ही घरी बसून या मॅचचा आनंद घेऊ. संदीप भाऊ बरोबर ना? कारण एक कालखंड होता, आपण क्रिकेट खेळायचो, घरी आल्यानंतर फायटिंग, म्हणजे घरच्यांचा मारच खायचा, आई बाबांचा. साहेब, परंतु आता घरचे सांगतात लिंक पाठवा, घरी बसून आम्ही मॅच पाहतो तुमची. हा बदल झालाय. चुकून एखाद्याच्या पायात शूज असायचे, नाही तर स्लीपर जिंदाबाद असायची. हा, आता काळ बदललाय, क्रिकेट बदललाय, आणि या क्रिकेटची एक वेगळी मजा आपण आता घेतोय. मॅगी भाऊ बरोबर ना? क्या बात है. आता तो काळच तसा होता. मुंबईचे प्लेयर किंवा आपल्या परिसरातील प्लेयर पुढे जायचे म्हटल्यानंतर हाफ पॅन्टवरच जायचे साहेब, हाफ पॅन्टवर स्लीपरवरच जायचे. आणि या अंबरनाथच्या टीमचंही कौतुक करावं लागेल, कारण त्यांना एक आपण आयकॉन अलाउड केला होता. अंबरनाथच्या टीमला एक आयकॉन अलाउड केला होता, परंतु त्यांनी सांगितलं नाही, आम्ही आमची टीमच घेऊन खेळणार. हा अंबरनाथ पॅटर्न आहे. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झालेला आहे तो 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म क्रिकेटची देखील काही एक वेगळी मजा आहे, आणि ती मजा आज या ठिकाणी आपण पाहतोय. हा क्रिकेटचा खेळ भगवान साहेब आपल्याला आवडतो, संदीप साहेब आपल्याला आवडतो, त्याचं कारण आहे या खेळामध्ये जात भेद वर्ण असं काही नसतं. कधी असं झालंय का श्रीमंत गरीब असाही भेद नसतो? एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याला ओपनिंगला पाठवलाय? अजिबात नाही. इथे हिंदू मुस्लिम नाही, इथे गरीब श्रीमंत नाही, इकडे काळा गोरा नाही, आणि म्हणून आम्हाला हा खेळ आवडतो. या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आम्ही दिवाने आहोत या खेळाचे. 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे झाली आहे. धावसंख्या गेली आहे ती म्हणजे आता 20 धावांवर. मजा या क्रिकेटच्या खेळाची. जिंकल्यावर आनंद, हरल्यावर डोळ्यात अश्रू, निराशा या खेळाचे अविभाज्य घटक आहे. परंतु कितीही हरलो तरी पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपण खेळण्यासाठी सज्ज देखील होतो याच क्रिकेटच्या खेळामध्ये. या वेळेला फटका चांगला खेळलाय, परंतु तिकडे 1 रन मिळेल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना बऱ्यापैकी आता ही धावसंख्या बनू लागलेली आहे. आणि 15 रन याही मॅच मध्ये झालेले आहेत. मॅगी, तुमच्या किती बॅट घेतल्या यांनी? 4 बॅट 360 स्पोर्टच्या मिळवल्या सुद्धा आहेत. वाह. और
एका स्पर्धेत 4 बॅट मिळवणारा बॅटर सुद्धा मला वाटतं महाराष्ट्रात पहिलाच असेल. नाव करण. स्पर्धा लोटे चषक. ओ हो, इकडे आणखीन एक चांगला फटका खेळला जातोय आणि बॉल जाईल सीमा रेषा. वा काय आयोजन पाहायला मिळत आहे. आणि इकडे बॅटिंग सुद्धा जबरदस्त होते. हो वा पुन्हा एकदा तेवढा चांगला फटका परंतु अडवला जातोय. धावसंख्या एकने पुढे जाते. चांगली बॅटिंग केली आहे करण पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 26 धावांवर. हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. प्रचंड गर्दी पाहायला मिळते. परिणिती ताई ही देखील मॅच पाहते. गेल्या वर्षीप्रमाणे आपण याही वर्षी या मॅचचा आनंद घेतात. सगळेच म्हणजे लहानांपासून सगळे मोठ्यांपर्यंत सगळेच मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि असं वाटतंय की आता लोटे साहेब 6 महिन्यातच एखादी स्पर्धा परत तुम्ही आणावी की काय. एवढ्या जबरदस्त आयोजन केलंय. परंतु आणा 1 वर्षानेच वाट पाहू. कारण आतुर असो, मी खूप आतुर असो. मॅगी तुझा आभार, तुझ्या माध्यमातून ही स्पर्धा करायला मिळाली. धावसंख्या ही आहे मोटरसायकल. कोण बसणार या मोटरसायकलवर आणि कुणाच्या दारात उभी राहणार. बरीचशी नावं चर्चेत असतील. अंबरनाथचा हा मानाचा चषक. यस भगवानजी लोटे साहेब आयोजक या स्पर्धेचे. टाळ्यांचा गजर देखील होतोय. धावसंख्या झाली आहे ती आता 26. म्हणजे चांगली धावसंख्या बनवली गेलेली आहे. या आणखीन एक षटक मात्र बाकी आहे. आणि करण मात्र मला वाटतंय बाईकच्या दिशेने निघालाय सुद्धा. गेला नाही म्हणत आहे मी, निघालाय म्हटलो फक्त. हा पेट्रोल पंपवर गेलाय. सो पेट्रोल टाकेल आणि लगेच गोवंडी. पाहूयात. परंतु इकडे सुद्धा काही खेळाडू आहेत आणि ते चांगले खेळू शकतात. एक शेवटची ओव्हर बाकी आहे. बॉलिंग साठी आलेले आहेत पुन्हा एकदा रवी, ज्यांनी पहिली ओव्हर टाकली होती. फक्त 5च दुसरे रवी आहेत. यस पहिल्या ओव्हरला 5, दुसऱ्या ओव्हरला 10, तिसऱ्या ओव्हरला 11 असा धावांचा क्रम आहे ना तो आता पुढे पुढे चाललाय. थोडासा वरवर चाललेला आहे. कंट्रोल करावं लागेल या धावसंख्येला. एखादा षटक जे 3-4 धावांचा असेल ना तर कुठेतरी मजा येईल. हा बॉल टप्पा चुकीचा आहे. वाईट बॉल घोषित केला जातोय. वा वा स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये लोटे चषकामध्ये. आई बॉल जर पाहिलं तर आणखीन एक लवकर. कुकरच्या शिट्या सुद्धा थोड्याशा लेट होतात. एवढ्या फटाफट मात्र या ठिकाणी वाईट बॉल आलेत. हे सगळे क्षण आठवणीत राहणार आहेत. वर्षभर वाट पाहणार आहेत. लोटे चषक अंडरआर्म क्रिकेटचा लोटे पॅटर्न महाराष्ट्रभर चर्चेत आहे. कोणतीही एंट्री फी न घेता टीमला लखपती करणार आहेत. हो चांगला बॉल पाहायला मिळालाय. बॉल टर्न झालाय. वा चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगले कमबॅक पाहायला मिळालं. पूर्वी 1 लाख म्हटलं ना तर मग महाराष्ट्र राज्य लॉटरी खरेदायला लागायची आणि मग लखपती व्हायचं. परंतु इकडे कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता लोटे एका टीमला लखपती करणार आहेत. म्हणजे 1 लाख रुपये देणार आहेत. 28 धावा धावफलकावर. प्रचंड गर्दी या स्पर्धेमध्ये. हा पेटेच घरी घेऊन जायच्यात. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. पाहुण्यांचं स्वागत, खेळपट्टी,
प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था, या ट्रॉफी पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय, समोर जाईल जिकडे एक स्पेशल अनाउन्स आहे चंदू सर, आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे लोटे चषक अंबरनाथ, 30 फॉलोअर्स बाकी आहेत आपल्या 1000ला. जो 1000वा फॉलोअर्स असेल त्याला स्पेशल गिफ्ट आहे. वा, अहो बघता काय, आपला मोबाईल बाहेर काढा आणि लगेच सर्च करा आणि लगेच सबस्क्राईब करा, लगेच फॉलो करा. यस, पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय, तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वाह, विकेट आलेली आहे, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली, काही वाईड बॉल आणि त्याच्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळाले. स्कोर झालेला आहे 29 धावा धाव फलकावर आहे. जिल्ह्याचा अंडाराम क्रिकेटचा वर्ल्ड कप दुसऱ्याच पर्वात सुपर डुपर हिट स्पर्धा पाहायला मिळते. शेवटचा षटक आहे, पाहूया काय होईल. करणच आहेत बॅटिंगला, जोडीला आलेले आहेत सुनील विश्वकर्मा म्हणजेच गांगुली. गोवंडी देवनारचा खेळाडू बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. पुढे सरसावला, फटका चांगला खेळलाय आणि हा सुद्धा बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. रवी होते तिकडे, रवीचं कौतुक करावं लागेल. भले चौकार गेला परंतु काय एफर्ट्स केलेत आणि मेहनतीशिवाय काहीच नाहीये मित्रांनो. मेहनत करावी लागेल. या जगात मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि कुणालाच मिळत नाही. अकरा बाकी आहेत, अजूनही कोणी फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा. याही वेळेला फटका चांगला आदळलाय, बॉल समोरच्या दिशेने. करणच्या बॅट मधून फटका कडक. 4. लगातारचे 2 मारलेत. आणखीन एक येईल का? करण पाटील आला तर 13,000. ओ येईल का साहेब? वर्षभर महाराष्ट्र फिरतोय परंतु वर्षभराचे तुम्ही एकाच दिवसात कव्हर केले, म्हणजे एवढी पारितोषिक क्वचितच पाहायला मिळतात जी तुम्ही एका दिवसात या ठिकाणी अनाउन्समेंट केलीत आणि दिलीत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचा माणूस रेडी आहे लगेच पारितोषिक लिहायला. वाह, 1000च्या पुढे गेलेलो आहे. 1000 फॉलोअर्स कंप्लीट केलेत आणि तुम्ही सगळ्यांनी केलेत, अभिनंदन. वाह, लोटे चषक. ओ 13,000 जबरदस्त कामगिरी. लगातारचा 3रा मारलाय. सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल, करणसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक सन्माननीय संदीपजी लकडे साहेब यांचं इथे आगमन होतोय. मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. अंबरनाथ मध्ये तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतात, परंतु त्याच्यामध्ये 9 दिवस डे नाईट फॉर्मॅट मध्ये कोणी स्पर्धा केली असेल त्या स्पर्धेचे यशस्वी शिल्पकार आणि अगदी आपण जर पाहिलं तर आयोजक सन्माननीय संदीपजी लकडे साहेब इथे उपस्थित होते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
सायली एक्स चषक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार. यस चंदू सर. सायली एक्स या अखिल भारतीय स्पर्धेचे देखील आयोजक, माजी नगरसेवक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आणि क्रिकेट प्रेमी आहेत. विशेष म्हणजे स्वतः चांगले खेळाडू सुद्धा आहेत. हार्दिक स्वागत असणार आहे संदीप भाऊ, आपलं हार्दिक स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अंतिम फेरीचा सामना सुरू आहे. अंबरनाथचं क्रिकेट आणि आवर्जून सांगायला लागेल संदीप सर, अंबरनाथ हे असं ठिकाण आहे मला वाटतं जिकडले 70% नगरसेवक हे क्रिकेट खेळणार आहेत. महाराष्ट्रातील एकमेव नगर परिषद किंवा नगरपालिका असेल जिकडले सर्वाधिक नगरसेवक. मला वाटतं नगरपालिकेतील नगरसेवकांची एखादी टुर्नामेंट भरवायला पाहिजे. अंबरनाथ फायनल मारेल. चला येस, आपण लकी जे विनर आहेत त्यांना आपण लकी ड्रॉ नक्कीच देतोय. जे कूलर ते आपण देणार आहोत. चला या दोन्ही जे लकी विनर आहेत आपण या लगेच मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेन, नुकतंच ज्यांचं आगमन झालंय समीर खान साहेब, आपल्या शुभाचे एक कूलर आपण देऊयात. या लगेच लकी विनर. चला या दादा लवकर चला. चला मी विनंती करेन कूलर घ्या. चला यस, समीर खान साहेब आपल्या शुभाचे आपण एक कूलर देऊयात आणि संदीपजी लकडे साहेब यांच्या शुभाचे एक आपण कूलर देऊयात. दादा आलाय दादा, पहिल्याचे 2 आपल्याला द्यायचे आहेत, पहिल्याचे 2 द्यायचे आहेत, त्यानंतर ते आपण अनाउन्समेंट करू. यस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भाग्यवान प्रेक्षक. चला दुसरा देखील आहे. मी विनंती करेन समीरजी खान आपल्या शुभाचे दुसरा देखील आपण देऊयात. दादा या दादा, समीर दादा आपल्या शुभाचे आपण देऊयात. चला या. चला समीर खान साहेब यांच्या शुभाचे आपण देतोय एक कूलर. भाग्यवान प्रेक्षक. आणि तदनंतर आता अजून शेवटचे 2 आहेत. एक काढलेले आहे साहेबांनी आणि नंबर आहे 0964. चला 0964 आहे का कोण? 0964 आहे का? चला लवकर बोला किंवा अनसोल्ड. चला अनसोल्ड. नेक्स्ट प्लेअर आपण काढूयात म्हणजे नेक्स्ट प्रेक्षक. चला यस संदीप सर मी विनंती करेन. चला या आपण. समीर खान साहेब इथे उपस्थित आहेत. अनसोल्ड सर. अनसोल्ड झालेला आहे प्लेअर. नेक्स्ट प्लेअर आपण नक्कीच घेऊयात एक. (965) 0965 आहे का? 0965 लवकर. कोणच नाही. एक लास्ट. चला आपण चिठ्ठी काढूया, त्यानंतर 2 ओव्हर नंतर आपण काढूया. चला लास्ट एक काढूया. एक लास्ट आपण काढूया. बघा समोरच्या स्क्रीनच्या बाजूला प्रेक्षक आहे, लांब राहा प्लीज. बघा मागे व्हा, कारण की ती स्क्रीन आलते आणि ती स्क्रीन देखील बंद पडते. लास्ट नंबर आहे आता 0556. शोधा शोधा डिक्शनरी मध्ये शोधा. आहे आहे यस. फाउंड इट. चला या. अखेर आता एक कुठला तरी प्लेअर सोल्ड होणार आहे, म्हणजे एक कूलर आता सोल्ड होणार आहे. चला यस, क्या बात आहे. आपण या कूलर आपण नक्कीच देऊयात. मी विनंती करेन येस पवनजी वाडेकर साहेब आपल्या शुभाचे आपण कूलर देणार आहोत. या दादा. येस माफ करा, आपण पाहतो इथे श्रीनिवासजी वाल्मिकी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण कूलर देऊयात. चला येस. आणि या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये देखील विशेष पारितोषिक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मगाशी देखील आपण पाहिलं की जॅकपॉट जरूर होतं आणि त्या जॅकपॉट ओव्हर मध्ये तुम्हाला जर गोलंदाजांनी शेवटच्या ओव्हर मध्ये क्लीन बोल्ड घेतलं तर तब्बल 5000 रुपये आणि जर
त्या ओव्हरमध्ये बॅटरनी चौकार मारला तर तब्बल 2000 रुपये, आणि जर विकेट हॅट्रिक संबंधित केली त्या ओव्हरमध्ये शेवटच्या तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय आदरणीय डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व डॅशिंग आपण पाहतोय नगरसेवक सन्माननीय पवनजी वाळेकर साहेबांच्या माध्यमातून असणार आहे. क्या बात आहे. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये ज्यांनी 3 चौकार. चेक 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 सॉरी सर थांबवतोय. प्रत्येक चौकारासाठी टीम NN बॉईजच्या प्रत्येक चौकारासाठी आणि विशेष म्हणजे NN बॉईजच्या नाही तर AP गणेशच्या प्रत्येक चौकारासाठी भगवान साहेबांकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. होऊन जाऊ दे AP आता नाही तर कधी नाही. आम्हाला ते मेसेजही आठवत आहेत अनुज सर, ते रेकॉर्डिंगही अगदी सगळ्यांच्या कानावरती आल्यात ना की करून दाखवायचं आहे, तर ते या चषकामध्ये करून दाखवायचं आहे. आता नाही तर कधी नाही. आता ती संधी मिळाली आहे पे, आणि आता तुला करून दाखवण्याची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा पारितोषिक वाढवण्यात येत आहे. AP गणेश त्याच्या प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 5000 रुपयाचा. होऊन जाऊ दे एकदा जोरदार प्रेक्षकांनो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मारेल का AP? मारावा लागेल त्याला. अंबरनाथकरही वाट पाहतायत. एपीच्या बॅट मधून एखादी चांगला येणं गरजेचं आहे. धावा किती लागल्यात या आतापर्यंत धावा धावफलकावरती आपण पाहतोय तर या एका रनच्या मदतीने धावा लागल्यात 5 धावफलकावरती. वन टू गो. याही आवाजाची खऱ्या अर्थाने चंद्रकांत सर याही आवाजाची चर्चा राहिली आहे. याही व्यक्तीने अंडरआर्मचा क्रिकेट आणि त्या अंडरआर्मच्या क्रिकेटवरती आपली वेगळी छाप सोडलेली आहे. 5 झाल्यात. 5 वरती 5 झालेत. हा बॉल महत्वाचा आहे. मारेल का एखादी चांगला चौकार? येईल का पुढे? हलक्या हाताने बॉलला पुश. संयम दाखवलं. शेवटच्या बॉलवरती दाखवलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि त्या पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर धावा लागल्यात धावफलकावरती 6. 6 वरती 6 लागलेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी त्या 18 बॉलवरती अजूनही आपण पाहतोय तर आवश्यकता असेल. येस अनुज. येस खरं पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं की करण पाटीलच्या बॅट मधून 3 चौकार आले होते. त्यासाठी सन्मान्य आदरणीय पवनजी वाळेकर साहेबांच्या वतीने तब्बल 6000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. क्या बात आहे. करण पाटील साठी कॅश प्राइज आहे. मॅच झाल्यानंतर त्याने की तुम्ही कलेक्ट करा. सातत्याने आज पैशाचा पाऊस पडतोय. अगदी पैशाचा पाऊस पडतोय. मालामाल ही स्पर्धा आहे आणि आज प्रत्येक जण पेटी भरून ब्रीफकेस तुम्ही देखील पाहतायत. ती ब्रीफकेस भरून आता पैसे देणार आहेत. अनुज करण मागच्या वर्षी आला नव्हता. तो म्हणेल पुढच्या वर्षी ही स्पर्धा वर्षातनं 2दा झाली पाहिजे. पहा त्याच्या चेहऱ्यावरचं इथे स्मित हास्य. वा. साई पाल येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आकाश असेल त्याची साथ देण्यासाठी आकाशला आक्रमण करावं लागणार आहे. पहिला बॉल इथे पुढे येऊन सरसावून घेण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागणार आहे जर तुम्हाला मॅच जिंकायची आहे तर. ते माहिती आहे डिंगडॉंग जॉर्ज 11 संघाला. पुढचा बॉल इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. वा. डायरेक्ट हिट लगावली आहे. आकाशने डायरेक्ट हिट मारली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे का? त्या अगोदर पंच सांगतात आपण जाऊयात. तिसरा पंचांकडे जी वाहिनी आहे ती सुदृढ आहे. त्या वाहिनीने संपूर्ण अंडरआर्मचं विश्व गाजवलंय. आपली अशी SSS म्हणजे काय श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीकडे आपण जाणार आहोत आणि तदरम्यान ही वेळ थोडीशी मिळते ना चंद्रकांत सर. थोडीशी वेळ मिळणं गरजेचं आहे. ती कधी मिळत नाहीये. लोटे चषकामध्ये ती मिळणं तर कठीणच आहे. त्यामध्ये सांगूयात आम्ही बोलत होतो. सर सांगत होते फॉलो करा फॉलो करा. 12 बाकी 10 बाकी 2 बाकी 4 बाकी 1000वा फॉलोवर मिळालाय. त्याला नक्कीच काहीतरी चांगलं पारितोषिक मिळणार आहे आणि त्या अकाउंटचं नाव आहे XX_Nazim_XX असं नाव आहे. ते इथे जर उपस्थित असतील तर त्यांना विनंती तुमचा हात वर करा आणि सांगा तुम्ही इथे आहात का? जय किशन बरोबर. या पुढे या. थोडेसे पुढे या. तुम्ही या कॅमेऱ्याच्या समोर. तुमचाही बहुमान केला जाईल. तुमचाही सन्मान केला जाणार आहे. वा. हे आहेत ते सर 1000वे फॉलोवर ज्यांनी आपल्या लोटे चषक अंबरनाथ या चॅनलला इंस्टाग्राम वरती फॉलो केलाय. सर काय डिसिजन आहे? बॅटर आउट आहेत. बॅटर आउट आहे. परतावा लागलाय. आकाशला परतावा लागणार आहे पण इथे 2 बॉल टाकले. तिसरा डॉट जर टाकला तर मात्र 10,000 रुपयाचं पारितोषिक निलेश सेन यांनी घोषित केलेलं आहे. ते मिळेल का साई पालला?
2 बॉल सलगचे डॉट टाकलेले आहेत. तिसराही बॉल टाकेल का? तिसरा बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय का? चौकारासाठी गेलाय अंबरनाथकर. मारलाय चौकार, तुमच्या खेळाडूंनी मारलाय. 5,000ही मिळत आहेत, पण बॉल कसा जातोय? झट पट पटापट. लढवावा लागेल तुला. अंबरनाथकरांसाठी लढायचंच आहे, तुला खेळायचंच आहे. 5,000 मिळालेत, पण त्याहून महत्वाचं काय? पैसे उद्या खर्च होतील ना वर्ल्ड कप मध्ये. हे कार्य, ह्या वाजलेल्या टाळ्या या नेहमी लक्षात राहतील. त्यासाठी खेळ, आज खेळ मित्रा. आजचा हा खेळ तो लक्षात राहील तुझा. या बॉलवरती अंडर प्रेशर मोठमोठ्यांना आपण पाहिलंय. थोडस कमकुवत असताना इथे अंडर प्रेशर साईपालनेही चूक केली आहे. हा बॉल थोडासा बाहेर निघाला, टप्पा पडला, गिरकी खाल्ली, वळ आला बाहेरच्या दिशेला. व्हाईट बॉल. बघा समोर स्क्रीनच्या बाजूला प्रेक्षक बघा सातत्याने आवाज तुम्हाला देतोय. ती वायर हलते खालची, पाय देऊ नका तिकडे प्लीज. थोडस मागे वा स्क्रीन पासून. लाल टी शर्ट मध्ये मित्रा तुम्हाला विनंती आहे प्लीज. त्यांना जागा नाहीये, थोडीशी जागा करा तुम्ही. बघू द्या, लाडके प्रेक्षक आहेत, प्रत्येकाला बघायची आहे मॅच. थोडीशी जागा द्या त्यांना, मॅच पाहू द्या. फक्त स्क्रीन पासून थोडे लांब राहा. बघा पुन्हा एकदा. दादा थोडासा पुढे आहे ना, थोडासा पुढे आहे, भरपूर जागा आहे. किंवा थोडीशी जागा करा प्लीज, थोडीशी जागा करा त्यांच्यासाठी. केबलवरती उभे ना करा. हा बस परफेक्ट. आता हलू नकोस प्लीज. बॉलर रेडी बॉलिंग टाकण्यासाठी. एक चौकार तर मारलाय, एपीनी मारलाय, 5,000चा मारलाय. आणखी एक. वा 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 वा, वाजतायत टाळ्या. अंबरनाथकर पुन्हा एकदा संधी मिळते. बॉल जातोय कसा? झट पट पटापट. श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शैलेश पाटील इकडे स्वतःच आहेत आणि हा खेळ पाहता त्यांनी अनाउन्समेंट केली आहे की श्री साई स्पोर्ट्सचा अंबरनाथचा ब्रँड अँबॅसिडर असेल एपी गणेश. हा तोच संघ आहे ना सर, जो संघ अगदी 50 संघांमधून खासदार चषक खेळण्यासाठी संपूर्ण बदलापूर अंबरनाथ या परिसरात दाखल झाला होता. तुमची कुवत सिद्ध करण्याची ही संधी आहे. येस अजित सर. हा बॉल हलक्या तरी पुश करण्याचा प्रयत्न. इथे सिंगल मेल का डायरेक्ट लागण्याचा प्रयत्न. राहुल चुरवडे सारखा देखील चुका करतोय, कारण हा वर्ल्ड कप आहे, हा अंबरनाथचा आहे, हे लोटे चषक आहे. यात अंबरनाथच्या वर्ल्ड कप मध्ये अंबरनाथ जिंकेल की मग व्यावसायिक दरातील संघ जिंकणार आहे. येस डीजे. बघा शिवम, शिवम आपण असाल तर त्या स्क्रीनचे इथे जा लगेच. शिवम आपण कुठे असाल तर समोरच्या स्क्रीनचे इथे पोहोचा लगेच. आणि जे व्हॉलंटियर्स किंवा जे टेक्निकल टीम आपण उपस्थित असाल तर या समोर जी स्क्रीन आहे तिथे पोहोचा लवकर प्लीज. 12 बॉलचा खेळ झालाय आणि 12 बॉल नंतर पहिल्या धावसंख्या झालेली आहे ती 18. 12 बॉल बाकी आहेत, 24 पाहिजेत. म्हणजे या होऊ शकतात. काही चौकार जर आले ना आणि हा खेळाडू जर असेल तर काही होऊ शकतं. पाहूया येणाऱ्या 12 बॉल मध्ये काय घडणार. क्रिकेटचा खेळ आहे, फायनलला आलेल्या दोन्ही टीमला समान संधी असते. तुम्ही आणि दोन्ही टीम मेहनत करून तिथपर्यंत आलेले असतात. त्यामुळे येणारे 12 बॉल मॅच बनेल का पाहूयात आपण. अगदी बनेल सर. नेहमी तुम्ही मागच्या मॅच मध्ये हाही उल्लेख केला ना, जेव्हा तो स्थानिक संघ असतो त्याला तो स्थानिक सपोर्ट मिळतो. अगदी त्या 12th मॅचचं कार्य ते स्थानिक आलेले प्रेक्षक करत असतात. पण त्याचबरोबर व्यावसायिक दरातील जे खेळाडू आहेत ना, त्यांनी देखील अनेक मैदानं मारली आहेत, पटकवले आहेत. त्यामुळे ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. मग त्यामुळे ही बॅटल, ही कॉन्टेस्ट, ही रायव्हलरी, हे सगळं बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळत आहे. सर्वोत्तम खेळाडू सर्वोत्तम खेळ करण्यासाठी सर्वोत्तम स्पर्धेमध्ये आहेत. त्या स्पर्धेचं नाव लोटे चषक आहे. तो अंबरनाथचा वर्ल्ड कप आहे. आकाश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चायनाला बचाव करावा लागेल या षटकामध्ये. त्याला धावा वाचवाव्या लागणार आहेत. हा बॉल लीफ केला, लीफ करत असताना मागे आलाय का, योग्य त्या वेळेवरती तो मागे आलाय का, याची पाहणी करावी लागणार आहे.
सर सांगतात आलाय 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 मागे आलाय अगदी नाही थोडस थांबा थोडस होल्ड करा पहा जाऊयात पुन्हा एकदा आपण आता तिसऱ्या पंचांकडे येस अनुज सर. बारा बॉल आणि 24 धावेची आवश्यकता असणार आहे. सर टेक्निकल टीम तिथे पोहोचा लवकर समोर. येस गोरख तिथे पोहोचलेत. टेक्निकल टीम सर्व काही एकमेव जो व्यक्तिमत्व आहे सर्व काही जमतं. आमचे गोरख गोणे तिथे पोहोचतात. इलेक्ट्रिशियन असू दे वायरमन असू दे प्लंबर असू दे सगळं काही गोरख गोणे. नाही खऱ्या अर्थाने आपण थोडंसं हास्यास्पद ही घेतोय गोष्ट पण गोरख यांचं कौतुक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे अनुज. कारण अगदी तो पाण्यासारखा आहे. तो पाण्यासारखा आहे कुठे टाका त्या गोष्टीचा आकार घेणारा म्हणजे आमचा गोरख दादा आहे. तसंही कौतुक आहे गोरख तुमच्यासारख्या लोकांमुळेच खऱ्या अर्थाने भगवान दादा ही स्पर्धा या शिखरावरती पोहोचलेली आहे. तुमचं नेतृत्व तर चांगलंच आहे पण तुमच्या मागे हे जे तुमचे सगळे शिपाई आहेत ना हेच एवढे महत्वाचे आहेत. वाईट बॉल आहे इट्स अ वाईट बॉल. एपी लढतोय तो एकटा लढतोय तो योद्ध्यासारखा लढतोय तो लढव्यासारखा लढतोय तो अंबरनाथकरांसाठी लढतोय. मजा येईल मॅचला. 12 बॉल 24 मारेल का एखादी मोठा फटका. 12-23 आवश्यकता असताना टॅप केल्या बॉलला टॅप करत असताना सिंगल मिळाली आहे. आकाश समोर हल्ला करणं कठीण आहे पण कठीण कार्य आता सोपं करून दाखवावं लागेल. 11 बॉल 22 धावेची आवश्यकता आहे आणि पुन्हा 15 झाले का. एपीचे 15 पुन्हा एकदा झाले म्हणजे आणखी एक बॅट त्याच्याही नावावरती लागली आहे. वा एपीने किती घेतल्यात मॅडी आहेत मॅडी दादा एपीने किती घेतल्यात 3 घेतल्यात. वा 3 त्यांनी घेतल्यात. चंद्रकांत सर मजा येते. 11 बॉल 22. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न अडवलाही नाहीये. उडी मारू नको मारू अशा प्रयत्नामध्ये बॉलच्या अगदी लांब राहिले. सिंगल मिळाली. मॅगीचंही कौतुक करावं लागेल. बॅट काढली आणि बॅटचं नाव सुद्धा 360 दिलं आणि कारण बॅटिंग सुद्धा अशीच करत होती म्हणजे हैराण करून टाकलं बॉलला. आता बॉल कुठे टाकायचा. मैदानाच्या चारी बाजूला बॅटिंग करणारा मॅगी. वा त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच बॅटनी खऱ्या अर्थाने एपी गणेश बॅटिंगही करतोय. त्याच ब्रँडच्या बॅटिंगनी बॅटिंग करतोय. 10 बॉल 21. 10 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. चंदू सर खऱ्या अर्थाने आता बॉलरचे बॅटरचे सगळ्यांचे जे खेळत आहेत ना त्यांचे हात पाय थोडेसे असे लटपट 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 करतायत. हाताला घाम आलाय ना तो घाम येणं गरजेचं आहे. वर्ल्ड कप जो खेळताय तुम्ही मजा येईल. 10 बॉल 21. इथे स्ट्रेट ऑफ द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न लाभून आता चूक केली नाहीये. सरळ हातामध्ये बॉल आलाय. हाताचे दोन्ही कलाम बंद केलेत. बॉल हातामध्ये ठेवलाय. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल टाकलाय. कल्याणकर जर ते इथे असते तर मोठ्या संख्येने असते तर मात्र त्यांच्याकडून टाळ्या ऐकायला मिळाल्या असत्या पण एका दुसरी सिंगल एखादी चांगला स्ट्रोक. एपी गणेशला प्रत्येक चौकारासाठी दादांकडून 5,000 आहेत. 2 लगावल्यात ना 10 मिळाले. ते चौकारी महत्वाचे आहेत. ते पैसेही महत्वाचे आहेत पण त्याहून महत्वाचं तुमचं कार्य तुमची कारकिर्दी आणि तुम्ही खेळलेला क्रिकेटचा खेळ तो जास्ती महत्वाचा आहे. 9 बॉल 21. समोर 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 खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस बॉल. निराश आहे नाराज आहे स्वतःवरती कारण व्यवस्थित बॅटला तो टाइम करू शकलेला नाहीये. 20 धावेची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजेच काय 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये 20 हव्यात. जाऊ कुठेही नका. हा बॉल महत्वाचा आहे ना. 8 मध्ये 20. हा बॉल समोर समोर समोर. साईपाल अडवलाय. साईपालनी हा चौकार अडवलेला नाहीये. साईपालनी जणू काय लोटे चषक त्याच्या हातामध्ये विस्मवलंय. येस सर. ओव्हर टू यू अजित सर. 1 to go. 7 बॉल 20 धावेची आवश्यकता असताना आता हा बॉल कसलाय. हा स्पर्धेतला सेकंड लास्ट ओव्हरचा शेवटचा बॉल नाही आहे. हा अंबरनाथकरांसाठी या एपी गणेशसाठी त्याच्या कारकिर्दीतला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा शेवटचा बॉल आहे. हा बॉल जर चौकार आला तर 6 मध्ये 16 ची आवश्यकता असेल ना.
तर मजा येईल मॅचला, पण नाही आला तर मात्र वर्चस्व डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाचं पाहायला मिळेल. 7-20 लोटे चषकचा थरार आला समोर, मारलाय. जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा मारतोय. त्याचं नाव एपी गणेश आहे. अंबरनाथकर मारतोय कसा, जातोय कसा, झट पट पटा पट. संघ येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच मुंबईकर 9 चषक आहे, ज्यामध्ये 3 लाखाचा पुरस्कार आहे. पहिला श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून असणार आणि त्या स्पर्धेमध्ये अंबरनाथची टीम खेळणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची. वा, मॅगीने आताच कळवलंय अंबरनाथच्या मुलांना. गेल्या वर्षी देखील मॅगी साताऱ्याला अंबरनाथची मुलं घेऊन आला होता. नगरपालिका निहाय क्रिकेट होता आणि तिकडेही चांगली खेळली होती. वा, येणं गरजेचं आहे. अंबरनाथचं संदीप दादा तुम्ही इकडे आहात, त्याचबरोबर भगवान दादा तुम्ही इकडे आहात. सातत्याने तुम्ही प्रोत्साहन दिलं. या मुलांना थोडंसं प्लॅटफॉर्मची गरज आहे आणि ते दिलं ना, मॅगी आणि दिनूच काय, त्यांच्या मागे आणखी खूप सारे खेळाडू तयार होतील. आणि मी ग्वाही देतो, भगवान दादा, संदीप दादा आणि हे सगळे दादा तुमच्या पाठी. आता फक्त ही शेवटची लढाई आहे. हा शेवटचा पेपर आहे. 4-14 समोर करण आणि करण समोर इथे हा आलाय वाईट बॉल आलाय. वा, तुमच्याकडे ती कला, ते कौशल्य, तुमच्याकडे जे काही आहे, साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करा. पण हे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉट 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 बॉल आलाय. कुणी हात खिशातले काढले, कुणी डोक्यावर मारले, कुणी टाळी वाजवली, कुणी सांगितलं गणेश कसा टाइम केला नाहीस, कर याच्या पुढचा कर. आता नाही केला सर कधी करायची संधी मिळणार नाहीये. 3 मध्ये 13ची आवश्यकता आहे. अगदी बरोबर. मोठं लक्ष होतं, परंतु गणेश एका बाजूने लढतायत आणि अजूनही प्रयत्न करत आहेत. हरकत नाही, खेळाडू बाद होतोय, परंतु मित्रांनो जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या स्पर्धेने लोटे चषकाने महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटला एक नवीन सितारा दिलाय. नाव त्याचं एपी गणेश. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. अगदी तंतोतंत खरं तुम्ही म्हटलात. हा इथे फक्त विश्वचषकाचा उगम नाही तर सध्या तरी अंडरआर्मच्या विश्वातला एक नवीन सिताऱ्याचा उगम आहे. दोन मध्ये 13ची आवश्यकता असताना इथे आणखी एक विकेट मिळेल का, तर आणखी एक विकेट. ती सांघिक यश ते मिळणार नाही, पण मात्र आता इथून तो विजयाचा सुनिश्चितता, ती विजयाची छाप, ती विजयाची मोहर, अंबरनाथच्या विश्वचषकाची, लोटे चषकाची मोहर ती नक्कीच लागते. का, कारण एका बॉलचा खेळ शिल्लक आहे, काही होऊ शकतं. अंडरआर्मचा क्रिकेट आहे. चंद्रकांत सर, आपणही पाहिलं असेल ना, अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 36ही नाही झाले, 6 बॉलमध्ये 3ही झाले नाहीये, तर 6 बॉलमध्ये 40ही झालेत. मी 2 बॉलमध्ये 13 होताना पाहिल्यात आणि 10 बॉलमध्ये 1 न होताना सुद्धा पाहिलं याच अंडरआर्म क्रिकेटमध्ये. म्हणून तर हे क्रिकेट सध्या तरी विश्व प्रसिद्ध आहे. पण हा आता एक बॉल जसा डिलिव्हर केला जाईल, हा शेवटचा बॉल आहे. हा 2026चा शेवटच्या वेळेस तुम्ही अंबरनाथ मध्ये अजित निकम सरांना ऐकणार आहात. तर प्रेक्षकांनो, जसं सर बोलतील तुम्ही त्यांच्या सोबत बोला. ओव्हर डू यू अजित निकम सर. सँडी सर थोडंसं आपण आतमध्ये वा. त्या थांबा. आता या अजित निकम सरांसाठी एकदा टाळ्या वाजूयात का आपण. वाह वाह. विजय कुणाचा साकार होणार, लखपती कोणती टीम होणार, 1 लाख कुणाला मिळणार. डिंग डॉंग जॉर्ज कल्याण पहिला नंबर.
लकी विनर या आपण. चला 565 या. मी विनंती करेन जे आपण कूलर आहे ते आपण देणार आहोत लकी विनर. आता त्या कूलर आपण आणायचं आहे. चला यस आमचे प्रकाश दादा इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभार्थ आपण देऊयात कूलर. माजी नगरसेवक संदीपजी लकडे साहेब यांचा सन्मान केला जातो आहे. या ठिकाणी संदीपजी लोटे साहेबांना विनंती असणार आहे. क्रिकेट प्रेमी आता संदीप सर स्वतः आयोजक सुद्धा आहेत आणि त्याचबरोबरने अगदी पुण्यापर्यंत या अंबरनाथच्या खेळाडूंना घेऊन पुणे काय बऱ्याच ठिकाणी पुण्याच्या आपल्या अंबरनाथच्या खेळाडूंना संधी देण्याचं काम ओव्हर 40च्या सुद्धा आजही करतायत. त्याबद्दल तुमचं देखील कौतुक. समीरबाई यस, कारण आणखीन एक क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आज भेटते आम्हाला समीरजींच्या रूपामध्ये. कारण आपण सगळे जे आहोत ना भगवान सर क्रिकेट नावाच्या धाग्याने जोडले गेलेले आहोत. क्रिकेट नसतं तर या मंचावर आपण सगळे एकत्र नसतो. क्या बात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतरी घेऊन जाणारा पाहिजे आणि समीरजी आपण ते केलं. आणि आज संदीप सर भगवान सर आपल्या दोघांचंही विशेष कौतुक. नक्कीच एक विशेष सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन पंकजी परडे साहेब आपण देखील आपला देखील विशेष सन्मान करतोय कारण की जे लाईट्स तुम्ही पाहतायत त्याच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेत आमचे पंकजी परडे. भगवान दादा मी विनंती करेन पंकजी परडे यांचा विशेष सन्मान करायचा आहे. जे लाईट्स तुम्ही ऑलरेडी पाहतायत स्टम्प्सच्या नक्कीच त्यांच्या वतीनं आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात जरूर आला. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. जे स्टम्प्स तुम्ही पाहतात ऑलरेडी त्यांच्या माध्यमातून नक्कीच पुरस्कृत करण्यात आले. खरं त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच पंकज दादा. आणि उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत पंकज दादा. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. आभार व्यक्त करू. वा, आणखीन एक माहिती मिळते. क्रिकेटची स्पर्धा तर अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतली, परंतु MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये
क्लासेस देखील किंवा या सगळ्या त्यांच्यासाठी जे या परीक्षा असतात त्या देखील या ठिकाणी घेतल्या जातात. कौतुक करावं लागेल. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो संदेश दिला होता, कोणतेही व्यसन करून तुम्ही इकडे येऊ नका. त्याच्यामुळे या स्पर्धेतून भगवानजी आम्ही खूप साऱ्या गोष्टी घेऊन जाऊ. खूप साऱ्या आम्हालाही काहीतरी इतर आयोजकांना सांगता येईल की या ठिकाणी या गोष्टी होत्या त्या आपल्या आयोजनामध्ये करा. वा.